नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनल वरती। आणि आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो की सगळ्या प्रकारच्या 22 सीईटी साठी ऍप्लिकेशन फॉर्म कसा करायचा आहे, त्यासाठी कुठल्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत, त्यासाठी ऑफिशियल नोटिफिकेशन कसं आलेलं आहे, त्यांच्या तारखा काय, या सविस्तर चर्चा या गोष्टींची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। आणि सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हो मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इतर साऱ्या टॉपिकचं भरपूर सारं कंटेंट पडलेलं आहे, ते पण तुम्ही जाऊन पाहू शकता। चला विदाऊट वेळ वाया घालवता चालू करत आपली आजच्या टॉपिकचा विषय। सर्वप्रथम आपण ctcell.maharashtra.mahacet.org या वेबसाईट वरती यायचे। आता ही वेबसाईट तुम्हाला गुगलला सर्च करून जायची गरज नाहीये, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केलेली, त्याला क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या साईटवर रिडायरेक्ट होऊ शकता। इकडे आल्याच्या नंतर तुमच्याकडे बेसिकली असे 4 प्रकारचे ऑप्शन अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये सीईटी एक्झाम पोर्टल आहे, ऍडमिशन पोर्टल आहे, कॅन्डिडेट हेल्प मॉड्यूल आहे आणि फॉरेन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन पण आहे। तर याच्यामध्ये आपल्याला सीईटी एक्झामिनेशन पोर्टलला क्लिक करायचे। आता याच्या क्लिक करण्याच्या अगोदर मी तुम्हाला यांच्या आलेल्या ऑफिशियल तारखा आणि प्रत्येकाची यादी सांगतो। सर्वप्रथम आपण हे एक ऑफिशियल त्यांचं नोटिफिकेशन ओपन केलेलं आहे। याच्यामध्ये एकूण ज्या सीईटी आहेत 19 प्रकारच्या, त्या सर्वांच्या कधी तारखा आहेत ह्या सुरू झाल्यात का नाही याबद्दल सविस्तर माहिती आहे। तर याच्यामध्ये पहा, एमएड सीईटी जी आहे 16 मार्चला होणार आहे, एमपीएड 16 मार्चला, एमपीएड मध्ये फील्ड टेस्ट जी आहे ऑफलाईनची ती 17 आणि 18 मध्ये, एमबीए 17, 18, 19, एलएलबी 20, 21, एमसीए 23, बीएड सीईटी ज्याच्यामध्ये स्पेशल असेल आणि रेग्युलर असेल 24, 25, 26 ला होणार आहे, बीपीएड सीईटी दिली आहे, परत बीपीएड ची फील्ड टेस्ट दिली आहे, एचएमसीईटी दिली आहे, बीएड सीईटी आहे, त्याच्यामध्ये 3 वर्षाचा आहे, 4 वर्षाचा आहे, 2 वर्षाचा आहे, बीबीए आहे, एलएलबी आहे, नर्सिंग सीईटी आहे आणि रेग्युलर एमएचटी सीईटी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी, ज्याच्यामध्ये पीसीएम आणि पीसीबी ग्रुपचं। तर याचं डिटेल नोटिफिकेशन याच्यामध्ये दिलेलं आहे, हे पण शोधायची गरज नाही, याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाणार आहे। त्यानंतर आपण वळूयात या रजिस्ट्रेशन पेजवर आलेलो होतो। आता याची सुद्धा लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करणं महत्त्वाचं आहे, ठीक आहे। तर इथे आल्याच्या नंतर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल रजिस्टर या बटनाला क्लिक करायचंय। इकडे आल्याच्या नंतर तुम्हाला काही बेसिक गोष्टी इकडे एंटर करायच्यात आणि ह्या माहिती भरताना सगळ्यात महत्त्वाचं, कुठल्याही चुका होऊ देऊ नका, कारण याच्यामध्ये तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगतोय, कारण इथं विचारलेली माहिती आपण जर त्याच्या पद्धतीने नाही टाकली तर आपल्याला भविष्यात ऍडमिशन घेताना अडचणी येऊ शकतात। तर इथं पहा, फर्स्ट अँड मिडल नेम ऍज पर मार्कशीट, मार्कशीट नुसार पहिलं आणि सुरुवातीचं आणि वडिलांचं नाव। तर इथे सुरुवातीचं आणि वडिलांचं नाव टाकूयात आपण। आता इथं टाकल्याच्या नंतर ईमेल विचारलेला आहे, ईमेल जो आपला असेल तो आपण भरू शकतो। त्यानंतर तुमचा पासवर्ड विचारलाय, पासवर्ड तुम्हाला स्ट्रॉंग टाकायचा आहे। आता पासवर्ड कसं स्ट्रॉंग टाकायचा आहे तुम्हाला माहित असेल, नसेल माहित तर सोपं सांगतो, pass@123 असा टाकू शकता, ज्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट कॅरेक्टर हे कॅपिटल पाहिजे, त्याच्यानंतर नॉर्मली 4 कॅरेक्टर घ्या, 8 कॅरेक्टरची लेंथ असेल पासवर्डची, त्याच्यामध्ये ॲस्टरस्टिक्स किंवा @, हॅशटॅग, डॉलर, पर्सेंटेज अँड अशा प्रकारचे चिन्ह तुम्ही समाविष्ट करू शकता। तर त्याच्यामध्ये मी पासवर्ड टाकतोय आणि इथं तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेल मी काय पासवर्ड टाकला आहे ते, pass@123 आणि पासवर्ड परत तोच टाकतोय, PASS pass@123। आता इथं विचारले जन्मतारीख, आता जन्मतारीख आपल्याला टाकायची, इथं कन्फ्यूज व्हायचं नाहीये, मंथ, डेट आणि इयर दिले, म्हणजे मंथ अगोदर कुठला आहे तो निवडा। तुमच्या हे कम्प्युटर सेटिंग नुसार डिपेंडंट असतं, कम्प्युटर सेटिंग जर मंथ वाईज असेल तर मंथ येईल, किंवा डेट वाईज असेल तर डेट येईल, किंवा मोबाईलवर भरत असाल तर मोबाईलचा जो बेसिकल फॉर्मॅट असेल त्याच्यानुसार ही माहिती तुम्हाला दिसायला लागेल, किंवा कॅलेंडरला क्लिक करून सुद्धा तुम्ही इकडून इन्फॉर्मेशन तुमच्या डेट ऑफ बर्थची निवडू शकता। तर इकडे एक डेट ऑफ बर्थ निवडलेली आहे आणि आता रजिस्टर या बटनाला क्लिक करायचे। तर या रजिस्टर बटनाला क्लिक करून आपल्याला ओटीपी व्हेरिफिकेशन वगैरे प्रोसेस करायची आहे। आता त्याला क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असं एक ईमेल व्हेरिफिकेशन येईल, याच्यामध्ये तुमच्या ईमेल आयडी वरती एक लिंक जाणार आहे, त्याला क्लिक करायचं आहे तुम्हाला, आणि मग त्याच्यानंतर ती व्हेरीफाईड झाल्याच्या नंतर तुम्हाला क्लिक हिअर टू री लॉग इन या बटनाला क्लिक करायचं, मग इकडे लॉग इन तुमचं केलं जाऊ शकतं, ठीक आहे। आणि हा आयडी आणि पासवर्ड तुमचा जो आता तुम्ही सेट केलता तो इथं टाकायचा आहे आणि साइन इन या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे।
आता साइन इन केल्याच्या नंतर तुमच्याकडे असा पॉपअप दिसेल आणि याच्यामध्ये तुम्हाला काही इन्फॉर्मेशन फिल करायची. आता इथे मी जरा XX टाकलेलं आहे. तुमचं जे ॲज इट इज नाव असेल ते तुम्हाला इकडे पुटअप करायचे. त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो इकडे शो होईल. त्यानंतर ईमेल ID सुद्धा शो होईल. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे वडिलांचं नाव टाकायचे. त्याच्यानंतर आईचं नाव. याच्यामध्ये काही बेसिक डिटेल्स आहेत ज्या की फ्युचरमध्ये एडिट होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी काळजीपूर्वक करेक्ट निवडायच्यात. इथे पहा, इथे जेंडर विचारलेला आहे. जेंडर जे असेल ते निवडा. इथं रिलीजन जो तुमचा कुठला असेल तो निवडू शकता. आता रिजन म्हणजे तुम्ही खेड्यात राहता का शहरात. शहरात राहत असेल तर अर्बन घ्या, खेड्यात राहत असेल तर रुरल घ्या. त्यानंतर आहे मदर टंग, तुमची मातृभाषा जी कुठली असेल ती तुम्ही इकडे निवडू शकता. त्यानंतर नॅशनॅलिटी. त्यानंतर इथे इन्कमची एक लिमिट आहे 15 ते 50 हजाराचं आणि 50 ते 1 लाखाचं. तुमचं जे असेल तुम्ही ते निवडू शकता. त्यानंतर आहे मॅरिशियल स्टेटस. तुमचं लग्न झाले असेल मॅरिड निवडा, अदरवाईज अनमॅरिड निवडा. त्यानंतर येतो ॲड्रेसमध्ये तुम्ही कुठे राहता ते इकडं भरायचं आहे. तर मग मी इथे ती डिटेल भरतोय आणि तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्टमधून किंवा कुठल्या तालुक्यातून हा व्हिडिओ पाहताय ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. माजलगावमधले, बीड डिस्ट्रिक्टमधले कोण कोण आहेत ते पण कमेंट करा. मी बीड डिस्ट्रिक्टमधून हा व्हिडिओ बनवतोय. त्यानंतर माझा पिनकोड घेतलेला आहे. त्यानंतर इकडे मोबाईल नंबर मला टाकायचा आहे. त्यानंतर पत्ता हा सेम आहे का वरच्या प्रमाणे, याला यूज करू शकतो आणि जर वेगळा असेल तर खालचा वेगळा परत भरू शकतो. आणि तेवढं भरल्याच्या नंतर इकडे तुम्हाला काही बेसिक विचारते डिटेल्स, ज्याच्यामध्ये डोमसाईल आहे का, असेल तर येस निवडा, अदरवाईज नो निवडा. पण डोमसाईल हे मॅन्डेटरी आहे. मायनॉरिटी स्टेटस, तुम्ही जर मायनॉरिटीमध्ये येत असाल, मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याक, तर येस किंवा नो तुमच्या पद्धतीने तुम्ही निवडू शकता. त्यानंतर आहे डिसेबिलिटी, म्हणजे तुम्ही अपंग आहात का नाही ते निवडा. त्यानंतर तुमचं पासिंग इयर, तुम्ही 10वी कधी पास झाला ते एक पासिंग इयर निवडू शकता. त्यानंतर पर्सेंटेज एंटर करा. त्यानंतर बोर्ड आहे, बोर्ड तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर लिहिलेला असतात, तो बघून तुम्ही इथे निवडू शकता. त्यानंतर स्टेट, कुठल्या स्टेटमधून तुम्ही पास झालेल्या 10वी ते निवडा. त्यानंतर 2025 साठी तुम्ही अपियर आहात का 12वीला, एस नो निवडा, असताल तर एस निवडा, अदरवाईज नो निवडा. 12वीचं पासिंग वर्ष निवडायचे तुम्हाला इकडे. त्यानंतर तुमचा स्टेट बोर्ड जो असेल तो निवडायचा आहे. त्यानंतर पर्सेंटेज, त्याच्यामध्ये मार्क किती पडलेत आणि किती पैकी पडलेत, एवढी सगळी माहिती भरून सेव्ह चेंजेस या बटनाला तुम्हाला क्लिक करायचे. अशा पद्धतीने तुम्ही हे रजिस्ट्रेशन प्रोसेस करू शकता. मग तुम्हाला जर स्पेसिफिक जर MBA CET किंवा LLB CET किंवा अदर कुठल्या CETचा जर फॉर्म भरायचा असेल, आता ही झाली रजिस्ट्रेशन प्रोसेस, तर त्यासाठी काय करायचे, कुठल्या स्टेप्स फॉलो करायचे, या टॉपिकवरती जर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून सांगायला विसरू नका की तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.